नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे. दीप्ती आणि खुशीचं बोलणं झाल्यावर खुशी गाडीमध्ये बसते. दीप्ती मात्र यावेळी स्वतःहून विजयच्या कारमध्ये जाऊन बसते. तिकडे खुशीचा राग राजवीरला समजला होता. तो गाडीचं पार्टिशन ऑन करतो आणि ड्रायव्हरला एक मेसेज करतो. पार्टिशन ऑन होताच खुशी घाबरते. राजवीर तिला सॉरी म्हणतो, पण ती त्याच्याकडे लक्षच देत नाही. त्यानंतर तो खुशीला स्वतःच्या दिशेने ओढतो आणि ती थेट त्याच्या मांडीवर जाऊन बसते. खुशीची धडधड वाढली होती. राजवीर तिला सांगतो की विजय आणि दीप्ती यांच्यातील वाद मिटावा म्हणून मी तुला अडवलं. ते दोघे बोलत नाहीत तोपर्यंत जो काही गैरसमज आहे तो दूर कसा होणार? आणि तू माझी होणारी बायको आहेस म्हणून तुला सांगतो, विजय तुझ्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला आहे आणि तिचं दुर्लक्ष करणं त्याला सहन होत नाही. म्हणूनच मी तुला त्यांच्याकडे जाण्यापासून अडवलं. खुशी हे ऐकून थक्क झाली होती. ती उठून तिच्या सीटवर बसते आणि थोड्या वेळापूर्वीचे दीप्तीचा चेहरा व त्यावरचे एक्सप्रेशन आठवते. त्यावरून तिच्या लक्षात येतं की ती नक्कीच तिच्या मनात विजयसाठी काहीतरी आहे. राजवीर तिला आवाज देतो आणि म्हणतो, आता तरी तुझा राग गेला का, की अजून काही करू ज्याने राग जाईल? हे ऐकून खुशी लाजते आणि म्हणते, गेला माझा राग, आणि खिडकीतून बाहेर पाहू लागते. इकडे दुसऱ्या कारमध्ये दीप्ती थोडा वेळ थांबून स्वतःच बोलायला सुरुवात करते. सॉरी, मी तुम्हाला माफ करायला हवं होतं, पण माझ्या मैत्रिणीला कोणीही काही बोललेलं मला नाही आवडत. तुम्ही तिची माफी मागितली हे तिनं मला सांगितले आणि म्हणूनच मी तुम्हाला माफ करते. पण ही चूक पुन्हा करू नका आणि इतरांसाठी स्वतःला त्रास करून घेणं बंद करा. एवढे बोलून ती विजयचा हात हिम्मत करून हातात घेते आणि त्यावर फुंकर मारते. नंतर ती विजयला विचारते, जास्त दुखतंय का? दवाखान्यात दाखवायचे का? विजयला तिच्या या कृतीवर खूपच प्रेम येत होतं आणि तो तिच्याकडे आकर्षित होत होता. तो नाही अशी मान हलवतो. त्यावर दीप्ती इतकेच उत्तर देते. विजय तिला डायरेक्ट विचारतो, तू माझ्याशी लग्न करशील? हे ऐकून दीप्ती स्तब्ध होते. थोड्या वेळानंतर ती विजयला म्हणते, तुम्ही असं कसं मला लग्नासाठी विचारू शकता? आणि पुढे तीच गोंधळते आणि थांबते. त्यावर विजय तिला त्याचा भूतकाळ आणि वर्तमान याविषयी सर्व माहिती देतो आणि म्हणतो, तुला काही हरकत नसेल तर माझी दादू तुझ्या घरच्यांशी आजच बोलेल. दीप्तीचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिला काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. विजय मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत होता. तेवढ्यात गाडीला ब्रेक लागतो. दीप्ती पुढच्या सीटला धडकणार तोच विजय तिच्यासमोर आपला हात धरतो आणि ती विजयच्या हाताला धडकते. दुसऱ्या गाडीतही राजवीर स्वतःला खुशीसमोर घेतो, त्यामुळे खुशीचा चेहरा त्याच्या छातीला धडकतो. राजवीर तिला पकडतो आणि ती ठीक आहे का एवढेच विचारतो. इकडे विजयला हाताला लागलेलं पाहून दीप्ती खूप घाबरते. ती काही केल्या शांतच होत नाही. हे पाहून विजय तिच्यासोबत खट्याळपणा करायचं ठरवतो. तो तिला शांत करण्यासाठी तिला घट्ट पकडतो आणि सीटला टेकवतो. त्याच्या या वागण्याने दीप्ती पटकन शांत होते आणि विजय त्या संधीचा फायदा घेऊन तिच्या गालावर किस करतो. त्याची ही कृती पाहून दीप्ती डोळे मोठे करते. ती काही बोलण्याआधीच विजय म्हणतो, मी दादूला आजच तुझ्या घरी बोलणी करायला पाठवतो. आणि हो, तू कितीही नाही म्हणालीस तरी मी तुला आवडतो हे तुझ्या या घाबरण्यातून सिद्ध झालं आहे. एवढं बोलून तो पटकन कारमधून उतरतो. दीप्ती अजूनही तशीच असते. 2 मिनिटांनंतर ती भानावर येते आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. ती तिच्या गालावर हात ठेवते आणि एकाच वेळी लाज आणि थरथर अनुभवते. विजय, खुशी आणि राजवीर गाडीतून उतरतात. ते दीप्तीची वाट पाहत असतात. विजयचा चेहरा लाजून लाल झाला होता. ते पाहून राजवीरला समजत होतं की त्यांनी नक्कीच काहीतरी कांड केला आहे. थोड्याच वेळात दीप्ती नॉर्मल होऊन खाली उतरते.
खुशी तिला विचारते की तुझा चेहरा एवढा लाल का झाला आहे. त्यावरती दीप्ती काहीच बोलत नाही. नंतर ती म्हणते, राजवीरची कार एका मोठ्या हॉटेलसमोर थांबलेली असते, ज्यात ते जेवण करणार होते. राजवीर सर्वांना आत जाण्याचा इशारा करतो आणि सर्वजण एका प्रायव्हेट रूममध्ये जेवायला जातात. दीप्ती आणि खुशी एका बाजूला बसलेल्या असतात, तर राजवीर आणि विजय दुसऱ्या बाजूला. विजय खट्याळपणे टेबल खालून दीप्तीला छेडत असतो. दीप्ती मात्र डोके खाली घालून शांत बसलेली असते. राजवीरला विजयची मस्ती समजते. इकडे खुशी दीप्तीला विचारते की तुला काय झालं आहे. गाडीतून उतरल्यापासून तू इतकी हरवलेली आणि शांत का आहेस. आणि तुझ्या गालावर. हे ऐकताच दीप्ती पटकन आपल्या गालावर हात लावते, जिथे विजयनं तिला किस केलेला असतो, आणि ती गोंधळते. खुशीला दीप्तीचं वागणं काहीतरी संशयास्पद वाटतं आणि ती दीप्तीला बोलते, खरं सांग, तुझ्या गालाला काय झालं आहे. दीप्ती फक्त काही नाही म्हणते आणि पाण्याचा ग्लास उचलते. राजवीरने सर्वांच्या आवडीचं जेवण मागवलेलं असतं. सर्वजण जेवण करतात. त्यानंतर राजवीर स्वीट्समध्ये आईस्क्रीम मागवतो आणि सर्वांना देतो. त्यानंतर ते चौघे पुन्हा एकाच गाडीत बसतात आणि गाड्या खुशीच्या घराच्या दिशेने निघतात. खुशीने दीप्तीला माझ्या घरी चल असे सांगितलेले असते. थोड्याच वेळात कार खुशीच्या घरासमोर थांबतात. सर्वजण उतरतात आणि घरात जातात. आतमध्ये पंडितजी बसलेले असतात, जे राजवीर आणि खुशीची पत्रिका पाहून साखरपुडा, सुपारी आणि लग्नाचा मुहूर्त काढतात. ते सांगतात, परवाचा दिवस खूपच छान आहे. त्या दिवशी तुम्ही सुपारी आणि साखरपुडा करू शकता आणि लग्नासाठी 1.5 महिन्यानंतर उत्तम मुहूर्त आहे. तोपर्यंत खुशीच्या परीक्षाही संपणार होत्या. त्यामुळे सर्वजण तेच मुहूर्त पक्के करतात. खुशीला उद्या सातारा येथे स्पर्धेसाठी जायचं होतं. त्यामुळे ती परवाच्या कार्यक्रमाची तयारी कशी करायची याचा विचार करत होती. राजवीरला पण तिकडेच जायचं होतं. सावित्रीजी सुनीताजींना आणि रमेशजींना फोन करून मुहूर्त ठरवल्याचं सांगतात आणि परवाच साखरपुडा, सुपारी करायची आहे हे देखील सांगतात. तुम्ही रियाला घेऊन लवकरात लवकर इथे या असं त्या म्हणतात. सुनीता आणि रमेशजी जाण्याची तयारी करतात. इकडे राजवीर सावित्रीजींना त्या स्पर्धेची माहिती देतो आणि गणपतजी हे खुशीला एका कामासाठी बाहेर जायचे आहे असे सांगतात. त्यामुळे सावित्रीजी परवाच्या कार्यक्रमाची सर्व तयारी आजच करूया असं सांगतात. विजय हळूच दादूला एका बाजूला नेऊन दीप्तीच्या घरच्यांशी बोलून माझंही लग्न ठरव अशी विनंती करतो. दीप्ती, खुशी आणि सगळेच खूप खुश होते. विजय आणि दीप्ती यांचं लग्नही आजच जुळवण्याचं सावित्रीजी मनाशी ठरवतात आणि त्या गणपतजींना याविषयी सांगतात. ते पण तयार होतात आणि आपण तिच्या घरच्यांशी बोलूया असं म्हणतात. राजवीर खूपच खुश होता आणि खुशी देखील तेवढीच खुश होते. थोडा वेळ थांबून सगळेच दीप्तीच्या घरी जायला निघतात. खुशीला समजलेले असते की सगळेजण का निघाले आहेत, पण दीप्ती मात्र अजूनही अनभिज्ञ असते. 5 ते 10 मिनिटात सर्व गाड्या दीप्तीच्या घरासमोर थांबतात. विजयने येतानाच बॉडीगार्ड्सला सांगून मिठाई आणि काही भेटवस्तू आणलेल्या असतात. तेही तो बरोबर घेतो आणि सगळे दीप्तीच्या घराकडे चालू लागतात. रंजना आणि सुनंदा तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या असतात. त्या सर्वांना ओळखतात आणि पटकन उभे राहतात. सुमनजी देखील तिथेच असतात. सुमनजी म्हणजे दीप्तीची आजी. सर्वजण आलेले पाहून त्या सर्वांना टीव्हीच्या रूममध्ये बसवतात आणि पाणी आणायला जातात. सुनंदाजी दीप्ती आणि खुशीला विचारतात, सगळेजण इथे का आलेत. पण खुशी त्यांना सांगते की थोड्या वेळात समजेल. सगळे दुसऱ्या रूममध्ये जातात. सुनंदाजी सावित्रीजींची ओळख करून देतात आणि राजवीर आणि विजयची ओळख सांगतात. त्याचबरोबर त्या राजवीर आणि खुशीचे लग्न ठरल्याचं देखील सांगतात. हे ऐकून दीप्तीची फॅमिली खूप खुश होते. सावित्रीजी म्हणतात, माझ्या एका नातवाचं लग्न तर ठरलं आहे, पण मी माझ्या या दुसऱ्या नातवासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले आहे. त्यानंतर त्या सर्व मिठाईचे बॉक्स दीप्तीच्या आजीकडे म्हणजेच सुमनजींकडे देतात आणि म्हणतात, मला तुमची दीप्ती माझ्या विजयासाठी आवडली आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे तिचा हात मागायला आली आहे. त्या विजयच्या आईवडिलांची सर्व माहिती सांगतात
विजय त्यांच्याबरोबरच राहतो आणि त्याची मालमत्ता, घर व अजून बरीच माहिती देतात. विजय सुनंदाजींना हवे तर ते त्याच्या मॉम डॅडशी बोलू शकतो हे देखील सांगतो. सुनंदा आणि दीप्तीच्या घरातील तिघीही आश्चर्याने हे सगळं ऐकत असतात. त्यांना काय बोलावे तेच समजत नव्हते. त्यांना असं हरवलेलं पाहून सावित्रीजी म्हणतात, काळजी करू नका, तुमची दीप्ती आमच्या घरात एकदम सुखात राहील. इतक्यात विजयचा फोन वाजतो आणि सुनीताजींचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. त्या सुनंदा आणि रंजनाजींना समजावतात आणि म्हणतात, विजयचे आईवडील इथं नसले म्हणून काय झाले, त्याचे हे आईवडील तर इथेच आहेत, त्यामुळे तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका. थोड्या वेळाने सुनंदा, रंजना आणि सुमनजी यांच्यात थोडीशी चर्चा होते. तेव्हा स्वातीजीही तिथे जातात. त्या म्हणतात, तुम्ही कशाचीही चिंता करू नका, बिनधास्त होकार द्या. त्यानंतर त्यांना स्वातीजींवर विश्वास होता. त्यांनी दीप्तीला एकदा विचारावं असं ठरवून त्या दीप्तीला विचारतात की तुला विजय पसंत आहे का. ती काहीच बोलत नाही. हे पाहून खुशी म्हणाली, नाही काकू, तिला विजय पसंत नाही, आपण नकार देऊया. ती वळणार इतक्यात दीप्ती पटकन बोलते, पण मी कधी म्हणाले की मला तो आवडत नाही. तिचं हे बोलणं ऐकून खुशी, सुनंदा, रंजना आणि सुमनजी हसू लागतात आणि दीप्तीला विजय पसंत आहे हे त्यांना कळतं. पण तरीही त्या विजयला तितकंसं ओळखत नव्हत्या. तेव्हा खुशी म्हणते, काकू, विजय दीप्तीची किती काळजी करतो हे तुम्हीच डोळ्यांनी पहा. असं म्हणून ती मोठ्याने ओरडते, दीप्ती, तुला कसं भाजलं. हे ऐकून विजय पटकन उठतो आणि दुसऱ्या रूममध्ये येतो. तो तिला पकडून त्याच्याकडे फिरवतो आणि तिच्या हाताला चारही बाजूंनी चेक करतो आणि म्हणतो, तुला कुठं भाजलं आहे, तुला दुखतंय का, काहीतरी बोल, तुला कुठे त्रास होतोय, सांग ना, कुठं भाजलंय. इतक्यात सगळे तिथे येतात. दीप्ती काहीच बोलत नाही. हे पाहून तो खुशीकडे पाहतो. खुशी तोंडावर हात ठेवून हसत असते. ते पाहून तो सगळीकडे नजर फिरवतो आणि सगळेच हसू लागतात. दीप्ती आणि विजयही हसू लागतात. सुनंदाजी पुढे येतात आणि खुशीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, तू तिच्याबरोबर आहेस, मग मला कसलीच काळजी नाही. त्यानंतर त्या दीप्ती आणि विजयकडे जातात आणि त्यांचा हात एकमेकांच्या हातात देतात आणि सावित्रीजींना म्हणतात, आम्हाला हे लग्न मान्य आहे. हे ऐकून सगळेच खुश होतात. राजवीर पटकन मिठाईचं एक बॉक्स घेतो आणि विजय आणि दीप्ती यांच्यासमोर धरतो. त्यानंतर ते दोघे एकमेकांना मिठाई भरवतात. मग सावित्रीजी दीप्तीच्या घरच्यांना मिठाई भरवतात. सावित्रीजी लगेचच पंडितजींना बोलवतात आणि विजय आणि दीप्तीची पत्रिका दाखवतात. पंडितजी सांगतात की जो मुहूर्त खुशी आणि राजवीरसाठी काढला आहे तोच उत्तम आहे. त्यामुळे सावित्रीजी परवाच सुपारी आणि साखरपुडा करण्याचं सुनंदाजींना सांगतात आणि लग्न 1.5 महिन्यानंतर होईल असेही त्या म्हणतात. सुनंदाजी मानेनेच होकार देतात आणि बाहेर जातात. विजय त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव पाहतो आणि त्यांच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका आई, मी सगळी तयारी करीन. तुम्ही फक्त दीप्तीला घेऊन या, बाकीचे सर्व मी पाहतो आणि तुम्हाला कशाचीही गरज लागली तरी लगेच मला सांगा. मी तुमचा जावई नाही तर मुलगा आहे आणि त्याच हक्काने मला सांगा. थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर सावित्रीजी संध्याकाळी परवाच्या कार्यक्रमाची खरेदी करायला जायचं आहे ते सांगतात. सुनंदाजी आम्ही येऊ एवढेच म्हणतात. त्यानंतर विजय दीप्तीला गुपचूप इशारा करून बाहेर येण्यास सांगतो. दीप्ती जाणार तेवढ्यात खुशी तिला अडवते आणि चिडवू लागते, कुठे चाललीस तू, तुला करमत नाही आहे का, असं म्हणून ती तिला चिडवते. नंतर ती तिला जाऊ देते. विजय तिला कारमध्ये घेऊन जातो आणि घट्ट मिठी मारतो. दीप्ती त्याला बाजूला करते आणि तोंड फिरवते. तो म्हणतो, आता तू माझी होणारी बायको आहेस, आता का असं करतेस. त्यावर दीप्ती म्हणते, लग्न होईपर्यंत तू असं काही करणार नाहीस. त्यावर तो ठीक आहे म्हणतो आणि तिला एक बॅग देतो. त्यात एक सुंदर अनारकली असतो जो विजयने तिच्यासाठी आणलेला असतो. ते घेऊन दीप्ती पटकन निघून जाते. थोड्या वेळाने सगळे परत खुशीच्या घराकडे निघतात. विजय राजवीरला म्हणतो, यार, भाभी आणि दीप्ती यांच्याकडे फोनच नाहीत. लग्नापर्यंत आपण त्यांच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा.
राजवीर देखील शॉक होतो. तोच सावित्रीजी म्हणतात, असं असेल तर एक मोबाईल गिफ्ट करा तुमच्या बायकोला. हे ऐकून विजय आणि राजवीर एकमेकांकडे बघून डोळे मारतात. राजवीर उद्याच्या दिवसाचे वेळापत्रक ध्रुवला पाठवतो, कारण ध्रुव मुंबईवरून सुनीताजी, रमेशजी आणि रियाला घेऊन जेटने निघालेला असतो. विजय त्याच्या मॉम डॅडला एंगेजमेंटविषयी सांगतो. ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. जेव्हा राजवीर त्यांना सांगतो की हे खरं आहे आणि परवा त्या दोघांचीही एंगेजमेंट आहे, हे ऐकताच प्रकाशजी आणि संजनाजी भारतात यायला निघतात. खुशी तिच्या स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य तिच्या बॅगमध्ये भरून ठेवते आणि उद्यासाठी एक छानसा ड्रेस पण काढून ठेवते. त्यानंतर ती सर्वांसाठी चहा करते आणि सावित्रीजी आणि यशोदाजींना चहा देते. ती राजवीर आणि विजयलाही चहा घेण्यासाठी बोलवते. दोघेही लॅपटॉप घेऊनच घरात येतात आणि चहा घेतात. विजय खुशीला दीप्तीविषयी विचारू लागतो. भाभी, सांगा ना, तुमच्या मैत्रिणीला काय खायला आवडतं, कोणता कलर आवडतो, आणि असेच बरेचसे प्रश्न तो तिला विचारतो. खुशी तिची कामं आवरत त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते. पण त्याचे प्रश्न काही संपतच नव्हते. तेव्हा राजवीर मध्येच म्हणतो, संध्याकाळी तिला भेटणार आहेस ना, तेव्हा तिला विचार आणि माझ्या बायकोला त्रास देणं बंद कर. हे ऐकून खुशी लाजते. विजय बाहेर जातो आणि फोन उचलतो. राजवीर मात्र कामावर कमी आणि खुशीकडे जास्त लक्ष देत असतो. त्याने खुशीला काम करताना पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. तिचे बांधलेले केस, चेहऱ्यावर घामाचे थेंब आणि कामात मग्न असलेली खुशी. तो तिच्याकडेच पाहत राहतो. तोच विजय त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि त्याला चिडवतो. त्यानंतर तो राजवीरला मॉम, डॅड आणि रिया फलटणमध्ये पोहोचल्याचं सांगतो. थोड्याच वेळाने विजय सुनंदाजींना फोन करतो आणि तुम्ही सगळेच येणार आहात असं सांगतो. 5:30च्या सुमारास सगळे आवरून येतात. राजवीर सावित्रीजी आणि यशोदाजींना एका कारमध्ये बसवतात, तर आदित्य, गणपतजी आणि स्वातीजी एका कारमध्ये बसतात. खुशी आणि राजवीर एका कारमध्ये बसतात आणि विजय त्याच्या कारमध्ये बसतो. तो दीप्तीच्या आईला मेसेज करतो आणि सर्व गाड्या एकामागे एक निघतात. थोड्याच अंतरावर सर्व कार पुन्हा थांबतात. राजवीर आणि विजय गाडीतून उतरतात. राजवीर अर्जुनजी आणि सुनंदाजींना एका कारमध्ये बसवतो, तर विजय रंजना आणि सुमनजींना दुसऱ्या कारमध्ये बसवतो. विजय वळतो आणि दीप्तीला पाहताच तो हरवतो. राजवीर येताना त्याला धक्का देतो आणि निघण्याचा इशारा करतो. त्यावर तो दीप्तीला आपल्या कारमध्ये बसवतो आणि स्वतःही बसतो. कार पुन्हा धावू लागतात. सुनीताजी, रमेशजी आणि रिया देखील एका कपड्याच्या दुकानाबाहेर सर्वांची वाट पाहत असतात. विजयने दीप्तीचा हात हातात पकडलेला असतो आणि राजवीरने देखील खुशीचा हात आपल्या हातात घेऊन बसलेला असतो. थोड्या वेळात सर्व गाड्या दुकानाबाहेर थांबतात. रमेशजी थोडे रागात असतात, कारण त्यांना न सांगताच हे लग्न जमवलेलं असतं. कार थांबतात. सगळे एक करून खाली उतरतात. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे आणि तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.